भाजपचे नेते, विधानसभेचे अध्यक्ष, निवडणुकीच्या रिंगणात सख्खा भाऊ, पण नोटाला सगळ्यात जास्त मतं त्यांच्याच प्रभागात. नेमका विषय काय पाहूया सविस्तर. मुंबई महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार तब्बल 1,74,000 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. म्हणजे इतक्या मतदारांना एकही उमेदवार पसंत नव्हता. ही काही छोटी संख्या नाहीये. एकूण मतदान केलेल्याचा विचार करता हे प्रमाण आहे 2%. हा आकडा अनेक उमेदवारांच्या विजयी मतांपेक्षा सुद्धा थोडा जास्त आहे. पण या आकड्यांच्या खोलात शिरल्यावर जे चित्र समोर येतंय ते अधिकच रंजक आहे. मुंबईतील 227 प्रभागांपैकी नोटाला सगळ्यात जास्त पसंती ही सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुलाबा प्रभागात मिळाली आहे. कुलाब्यातील प्रभाग क्रमांक 226 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर विरुद्ध अपक्ष तेजल पवार यांची थेट लढत झाली. यात नार्वेकर यांचा विजय झाला. त्यांना 18,000पेक्षा जास्त मतं मिळाली. पण नोटा म्हणजेच वरील उमेदवारांपैकी कुणालाही नाही हा पर्याय तब्बल 1,404 मतदारांनी निवडला. कदाचित या प्रभागात मतदारांना पर्याय म्हणून तिसरा उमेदवारच नसल्यानं झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मुलुंड इथल्या प्रभाग क्रमांक 107 या प्रभागात सुद्धा 1,179 मतदारांनी नोटाला आपलं मत दिलंय. इथं 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात होता. सोमय्या यांना 21,229 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. तर सोमय्या यांची लढत अपक्ष दिनेश जाधव यांच्याशी झाली आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं नोटाला मिळाली. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून या प्रभागात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. पण अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांनाच ठाकरेंचा पाठिंबा होता. लोकमतच्या अहवालानुसार मुंबईतील ज्या वस्त्यांमध्ये श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक राहतात तिथं नोटाला सर्वाधिक पसंती मिळाली. या उलट मुंबईतील झोपडपट्ट्या आणि निम्नस्तरीय विभागांमध्ये नोटाला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. इथं मतदारांनी थेट उमेदवारांना पसंती दिल्याचं दिसतंय. जसं की अंधेरी पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक 84 मध्ये फक्त 869 मतदारांनी नोटाचा वापर केला. मानखुर्द इथल्या वॉर्ड क्रमांक 154 मध्ये ही संख्या होती 679. तर गोवंडी इथल्या वॉर्ड क्रमांक 59 इथं केवळ 589 मतदारांनी नोटाला पसंती दिली. हे आकडे उच्चभ्रू वस्त्यांच्या तुलनेत खूपच कमी आहेत आणि यामागं अनेक कारणं असू शकतात. कदाचित या भागातील मतदारांना नोटा पर्यायाची पुरेशी माहिती नसेल किंवा त्यांच्यासाठी उमेदवारांनी दिलेली आश्वासनंही अधिक महत्वाची असतील. पिण्याचं पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा अशा मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला ते प्राधान्य देत असावेत. जरी त्यांना इतर काही गोष्टींमध्ये कमतरता वाटली तरी नोटा वापरण्यापेक्षा एक तरी उमेदवार निवडून आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात असावा अशी त्यांची भूमिकाही असू शकते. मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, स्वतंत्रपणे लढणारी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रवेशामुळे मुंबई पालिका निवडणूक ही चुरशीची होणार हे स्पष्ट होतं. मात्र निवडणूक चुरशीची झाली तरीही फक्त 52.94% मतदान झालं. मुंबईत एकूण 1,03,44,315 मतदार आहेत. यात पुरुषांची संख्या आहे 55,16,707 तर स्त्रिया मतदार आहेत 48,26,509. अन्य 1,099 मतदार आहेत. त्यापैकी 54,64,412 मतदारांनी मतदान केलं. म्हणजेच 52.94% मतदान झालं. मुंबईत 227 प्रभागात 1,700 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व प्रभागात अनेक मतदारांना एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यानं त्यांनी नोटाचा पर्याय निवडला. अशा मतदारांची संख्या 1,74,000 आहे अशी माहिती सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यामुळेच नोटामुळे असेल किंवा नोटांमुळे असेल मतदार हा मतदानाला येतोय हे नक्की. या आकडेवारीविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.